हॅलो 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 कंट्रोल रूम. हॅलो हॅलो कार्यक्रम चालला. अरे गेटच्या समोर कशी काय तुम्ही पार्किंग करता गाड्या रे? गेटच्या समोर करू नका पार्किंग. हॅलो ऐकून घ्या. ए थांबा, वाजवू नका तुम्ही. एक मिनिट, इथे कामामध्ये तुम्ही डिस्टर्ब करू नका. एक मिनिट, इकडे कोण उभे आहेत प्लीज बसून घ्या. सगळ्यांना कार्यक्रम बघून द्यात. गेटच्या समोर MH12 2612 गाडी कोणाची लावलेली असेल तर ती काढून घ्यायची आहे. तीच आहे ना नंबर? काय नंबर आहे? MH12 2612. नो पार्किंगमध्ये आहे का? मग एक काम करा, त्यांना फुल द्या, फुल गुलाबाचं. त्यांना गुलाबाचं फुल द्या आणि त्याच्याबरोबर त्यांना एक ते कार्ड द्या, धन्यवाद म्हणा तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी लावली. फुल द्या, फुल. काय ते ऑलरेडी फुल आहेत? नाही नाही, गुलाबाचं फुल द्या, गुलाबाचं फुल त्यांना. नाही तसा आता नियम आपण काढलेला आहे. निदान कसं आहे, लाज वाटून का होईना माणूस सिद्धार्थ नो पार्किंगमध्ये पार्किंग नाही करणार म्हणून. हां चला ठेवा आता. बरं आता जे आपण इथे लायसन्ससाठी परीक्षा घेणार त्यासाठी माणसं आले का? पहिले कोण आले त्यांना पाठवून द्या. मग कोण? राधिका? कोण राधिका? अच्छा अच्छा अच्छा, त्या जी मराठीवाला राधिका का? अरे त्यांना ओळखतो ना. हा माहिती आहे, ज्यांच्या घरात अनधिकृत पार्किंग झालंय त्या. हा हा बरोबर बरोबर, राधिका वहिनी. हा पाठवा त्यांना, पाठवा. मिलाय त्यांचा फॅन आहे, पाठवा, आपण लायसन देऊ. नमस्कार. वा वा, खतरनाक. माझ्या अंगणी नांदते नवऱ्याची बायको, हा हा बुड्ढा मिल गया. ते वेगळे चाल जरा वाटते जवळ. वहिनी काय कुठून राहिला? कुठून राहिला म्हणजे डोंबिवलीला राहिला. काय? डोंबिवलीला राहिला. कोण? मी. अच्छा अच्छा, नाही नाही, ह्याच्यात काय कुठून राहिला? ह्याच्यात एक मिनिट. मी कुठून राहिले? माझ्या नवऱ्याची बायको. ह्याच्यात कुटायला तिचं नाव शना आहे, शेंगदाणे नाही. ह्याच्यात कशाला कुठता तिला? असू दे, जास्त शनायपणा करते ती. पण काय म्हणा, जाऊ देत, त्यांची चूक असेल. पण तुमची जे मिस्टर आहेत समोर बसलेले आहेत त्या माणसाची मला यार दया येते. दया कशाला यायला पाहिजे तुम्हाला? का दया कशाला यायला पाहिजे? रस्त्यावर नियम लिहिलेले असतात, वाचायला काय झालं? डोळे फुटले का तुमचे? रस्त्यावर लिहिलं असतं की नाही, वाहने सावकाश चालवा, पुढे शनाया आहे, पुढे शाळा आहे, असं आहे ते तुमच्यासाठी. ह्यांच्यासाठी शनायाच आहे. बरोबर आहे, हे पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे. पण काही चुका तुम्ही बोलताना अशा करता. नाही, तुम्हाला आमच्या चुका दिसतात बा. तुम्हाला आमच्या चुका दिसतात. असू द्या, तुम्हाला आमच्या चुका दिसणार ना. यांच्या चुका तुम्हाला काही दिसणार नाही. डोळे झाकून. वहिनी नका, जास्त नका रडू. मेकअप निघेल वहिनी, मेकअप निघेल, मग कळलं तुम्ही कुशल बद्रिक आहे. रडू नका वहिनी. काय तुम्ही कशासाठी आला मला सांगा. इथं तुम्हाला काय पाहिजे? मला सायलेन्स पाहिजे. ए सायलेन्स रे, सगळे कोणी बोलणार नाही. ए भाई ताड, काय ऐकून राहिला तू? सायलेन्स नाही, लायसेन्स. अच्छा अच्छा, परवाना. परवाना नाही पाहिजे, आजच पाहिजे. वाहन चालवायचा परवाना, त्याला मराठीत परवाना म्हणतात, लायसनला. बयो पण काय त्यासाठी एक छोटीशी परीक्षा द्यायला लागणार तुम्हाला. घ्या ना, ही परीक्षा आपण घेऊ. बाकीचे लोक आले की त्यांच्याबरोबर तुम्ही परीक्षा देऊन टाका. मग काय त्याचा, मी थांबले इकडं. हळूहळू कोकणात जायला लागल्या, ते हळूहळू कोकणात जाते. आपण विदर्भाचं करायचं. अयो बाप्पा. हा बाप्पा. तेवढं आपलं बाप्पा आलं म्हणजे झालं. हॅलो हॅलो, हा नमस्कार नमस्कार. हा हा, एक मॅडम आलेले तिथे. पुढचं कोण माणूस आहे? कोण? कोल्हापूरवरून आलेत, त्यांना पण लायसन पाहिजे. अरे कोल्हापूरची लायसन इथं कशी द्यायची आपण? पाठवा पाठवा त्यांना, पाठवा. कोण? राणा? बस बस बस, थोडे मागे घ्या, रिवर्स घ्या, रिवर्स घ्या, बस. टुक टुक. अरे वा, नमस्कार. काय आपलं नाव काय? राणा. अगं बाई, राणा पाटेकर आले काय? नमस्कार करते भाऊजी. एकदा ते करा ना ते. राणा पाटेकर नाही, मग राणा. राणा ते वेगळे आहेत. अयो होय काय? मला दाढीवरनं सेम वाटले. अच्छा, या इकडे. तर राणाजी, तुम्ही कशासाठी आला इथं? इथे वाईचं लायसन पाहिजे होतं. वाईचं लायसन पाहिजे तर वाईला जा. मुंबईत कसं काय मिळेल तुम्हाला?
तुम्ही एकतर कोल्हापूरचे वाईचं लायसन पाहिजे आला इथं कसं काय ओ ते वाईचं राहू दे बाईचं बघा ते जाम घाईचं आहे. वा चांगली कविता होती पण काय कवितेनं लायसन नाही मिळत त्यासाठी परीक्षा द्यावी लागणार तुम्हाला. राणा आहे का ना म्हणजे तुम्हाला लायसन पाहिजे कळलं? व्हायचं नाही भेटलं तरी चालते इथलं पण चालेल की. देतो मी तुम्हाला लायसन पण तुमच्याकडे गाडी कुठली 4 व्हीलर का 2 व्हीलर? 2 व्हीलर की. अरे वा 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 कोण चालवतं? साहेबराव. वा मग साहेबरावांना हेल्मेट घालायला सांगत जावा. नको नको हेल्मेटला भोकं पडतील. का? ए साहेबरावला शेंगा आहेत ना. कुठली गाडी आहे तुमची? आमच्याकडे बैलगाडी आहे 2 व्हीलर. बैलगाडीला नाही लागत लायसन. हा? लायसन बैलाला नाही लागत. मग जे नवीन नवीन गाडी शिकलेले आहेत ना ज्यांना नवीन नवीन शिंग फुटलेली आहे असं अशा पोरांना आपण लायसन देत असतो. चालते की. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमच्या गाडीसाठी आपण तुम्हाला लायसन देऊ. मग साहेबरावला बाहेर उभं करू का? नाही रे राहू दे तुमच्या बरोबर आलाय तर काय त्यांनी 2-3 डायलॉग घेतील तुमच्या बरोबर तुम्ही साहेबराव विसरला उभं तर. राहा इकडे इकडे उभं राहा. तर आता आणखीन कोण पाठवा. हॅलो हॅलो कंट्रोल रूम हॅलो हा पुढं कोण आलंय? अरे कसं काय तुम्ही कुठले पण माणसं पाठवता? आता हे आले इकडे कोल्हापूर बनारसच्या माणसाला आपण कसं काय लायसन देणार मुंबईत? पाहिजेच म्हणतात. बरं पाठवा चला. काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस. हॅलो नमस्ते जी. नमस्कार नमस्कार नमस्ते जी. नमस्कार नमस्ते जी. या. जी मराठी जी मराठी. अच्छा वा अच्छा वा चालते की. हा वा, मी वा. काय म्हणतोय आपलं नाव शिव. कुठल्या स्टेशनला उतरला ते नाही विचारत आहे नाव. हमारा नाम शिव है और हमारी पत्नी का नाम जो है गौरी जी. हा तेच बिस्किटासारखं नाव वाटतं एकदम गौरीजी. राहायला काय पारलेला आहेत का ते? हमने अभी अभी गाड़ी ली है हाँ। और हमें उसके लिए लाइसेंस चाहिए. समझ लगा रे टमकाड़िया. वो क्या अनासपुरी जी की शाखा उधर भी है क्या बनारस में? नहीं नहीं हमें लाइसेंस चाहिए. अच्छा कुठले तुम्ही? बनारस. हा देणार देणार तुम्हाला पण लायसन आम्ही देणार पण त्यासाठी एक परीक्षा द्यावी लागेल तुम्हाला. देंगे हम हाँ, परीक्षा भी परीक्षा देंगे. द्या. हाँ हॅलो कंट्रोल रूम नेक्स्ट कोण आलेला आहे? गौरी जी. मॅडम आलेल्या आहेत. रांगत ये गौरी जी. ए गौरी जी. इकडे रांगेत ये इकडे उभा राहा. जी. हा. गौरी जी. कुटुंब काढीन. बरं मला एक गोष्ट सांगा तुम्ही सारखे गौरीजी करताय मग मोबाईलला नेटवर्क कुठलं येतं 2G 3G का गौरीजी? देखिए हमें अभी के अभी लाइसेंस चाहिए 2 मिनट में. 2 मिनिटं द्यायला ती काही शेवपुरी आहे का? देतो ना 2 मिनिटं थांबा. हॅलो चालतंय की, चालतंय कंट्रोल की. रूम नेक्स्ट कोण आहे? राणी आली आहे. अरे तिला राज्य सांभाळ म्हणाव गाडी कशाला सांभाळते? राणी कोण गुणाजी आहे का? कुणाची आहे काय माहिती? हा या राणीजी या. जोबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी नजरिया हो जा सजनवा. मी ओळखलं मॅडम तुम्हाला कोण आहे तुम्ही? कोण? कुशल बद्रिके ना? तुम्ही चला मध्ये काय केलाय हा गेटअप तुम्ही लय फेमस केला कुशल बद्रिके खतरनाक. फक्त आज थोडं तुम्ही फेर वाटायला लागला लाइटिंग जास्त आहे त्याच्यामुळे आहे का ना? मी राणी. अच्छा हे राणी आहे. तुमची बाग आहे ना? काय? मी ऐकलंय मुंबईत राणीची बाग आहे म्हणून. की पेन घेऊन कधी दाखवणार आम्हाला? काय काय पेन घेऊन आले म्हणतात तिकडे ते माझ्या बघायचे बरोबर 7 नंतर चलत चला बाहेर सगळे पेंग्विनच असते. मी राणी अच्छा होते. राणी सरदेसाई. मी राणा सरसकट. हा? काय? मी म्हणजे सरसकट कोल्हापूरचा आहे ना. अच्छा म्हणून राणा म्हणलं. सरसकट असं आहे. राणा हा. तुमची आणि माझी जोडी कशी राहील? चालते की. काय वेगळंच चाललंय यांचं. मला याच्यावर एक गाणं सुद्धा सुचलंय. चालते की. भातुकलीच्या खेळामधले राणा आणि राणी आज
आदिनाथला ही गंडवते राणी अतिशहाणी. मला काय पाहिजे तुम्हाला? लायसन्स हवाय. देर नारे 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 मामा 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 लायसन्स देर देर नारे देर नारे. नाना करा म्हणते, नाना करा. नाही नाही गप असं, तुम्हाला सारखं तेच आवडलं आपलं, मलाही तेवढंच येत असल्यासारखं. तर तुम्हाला लायसन देणार. हॅलो हॅलो, काय अजून एक मॅडम आलेत? अरे देवा, आता तर इथे लपडी होणार मग, ते पण आल्या म्हणल्यावर. बरं आता पाठवा. कोण आलं एवढं? शनाया मॅडम आहेत. या या शनाया मॅडम या. हा चॉईस आहे तुझा. मी बरी होते ना. तू कशाला आलीस का इकडं? कशाला म्हणजे मला परमनंट लायसन काढायचंय. लर्निंग लायसन तर आहे माझ्याकडे, आता परमनंट काढायचंय. हो ना गॅरी? काय आधी हो गॅरी तुझ्या. सारखी आपल्या आमच्याच घरी असते. तुला ना नाही एक दिवस टो करून घरातनं बाहेर काढला तर नावाची राधिका नाही. गप्प बस का. चालते की. भांडणं नका करू, भांडणं नका करू. इथं मोठी मोठी माणसं आलेली आहेत. इथं शिव सारखा माणूस आलेला आहे. नमस्ते. हो आई गं. देखिए आप दूर रहिए बस, और कुछ नहीं. ती शिव आहे ना? जी हाँ. ए तुझी आणि माझी जोडी सिरियल मध्ये खूप चांगली दिसेल ना. शिव सनया, सन्या शिव. ते नाही का कटर मध्ये सुबोध भावेचं नाव आहे सन्या शिव. ते सदाशिव. ओ सॉरी, मिस्टेक. शिव काही 65 पंच मारायला लागले ते तर बाई. आता मी तुमची परीक्षा घेणार आहे. हा, तुम्हाला एक एक प्रश्न विचारणार आहे मी. हा, चालते त्याची की. उत्तर द्यायची. जे व्यवस्थित उत्तर देतील त्यांना आपण लायसन इश्यू करणार आहे. चालते हा? की. रेडी. चला पहिला प्रश्न मला तुम्ही सांगा, हेल्मेट का घालायचं? कारण शिरा पोहे खाऊन जर का कंटाळा आला असेल तर मग हेमलेट पाव खावं. काय हेमलेट कुकुचकू. वहिनी, हेल्मेट हेल्मेट ऑमलेट नाही. ऑमलेट नाही, हेल्मेट डोक्यावरती घालायचं म्हणजे आपली सुरक्षा होईल, त्याच्यासाठी असं उत्तर आहे ते. पुढचा चल. प्रश्न मी विचारतो, तुम्ही सांगा. राणा, हा. शिकाऊ लायसन किती दिवस टिकतं? ते त्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं. म्हणजे चांगल्या क्वालिटीचा असेल तर 2-3 वर्ष पण टिकतं. मी माझं लॅमिनेशन करून घेतलं होतं, रंकाळ्यात पोहलो पण ते काय खराब झालेलं नाही. चुकीचं उत्तर आहे तुमचं. चालते की. अहो तसं नाही उत्तर. 6 महिने असा कालावधी आहे. लर्निंग लायसन तुमच्याकडे असेल तर त्याचा कालावधी 6 महिने. 6 महिन्यानंतर तुम्ही जर परमनंट लायसन नाही काढलं तर परत तुम्हाला लर्निंगच मिळतं. कळलं का? चालते की. म्हटलं सगळंच चालतंय, आता आपण काय बोलायचं. चला आता पुढचा प्रश्न मी विचारतोय. नो एंट्रीत गाडी घुसल्यावर काय होतं? घटस्फोट. नो एंट्रीत गाडी घुसवली की घटस्फोट होतोय. हेच मला गुरुला सांगायचंय. सारखा नो एंट्री मध्ये गाडी घालू नकोस, घटस्फोट फिक्स. मी कुठून राहिले? नवऱ्याची बायको. या आता मागे या. चालते की. गाडीला आरसे का असतात? मेकअप करण्यासाठी. हा, आपण आपल्या गाडीमध्ये बसून मेकअप करू शकतो ना, मेकअप साठी असतात आरसे. शनाया तू खरंच डोक्यावर पडलेलीस काय? हो काय हो? अरे मागचे माणसं दिसावेत म्हणून असते आरसे. ह्या बाजूला त्या बाजूला मागून कुठलं वाहन येते त्याच्यासाठी असतं ते. अरे देवा, मी तर त्याच्यासाठी वापरते. फिर अजून ह्याच्या बरोबर. पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न आता बॅक टू बॅक विचारणार आहे. हा, लाल सिग्नल म्हणजे काय? म्हणजे मोबाईलची बॅटरी लो आहे, तो चार्जिंगला लावा. काय? लाल सिग्नल म्हणजे मोबाईलची बॅटरी लो आहे? काय खरं नाही तुमचं. बरं सांगा, हिरवा सिग्नल म्हणजे काय? मोबाईलचं चार्जिंग फुल झालंय, आता बंद कर. वा राणा, मस्त उत्तर दिलंस. अरे पिवळा सिग्नल म्हणजे काय? अयो टॉयलेटचा लाईट चालूच राहिला. का बंद? काय पण उत्तर देताय तुम्ही. अरे लाल म्हणजे थांबा. जोराची लागली असली तरी.
माझा विषय वेगळा आहे, तुमचा विषय वेगळा आहे. तुम्ही वेगळ्या कलरवर बोलताय. लक्षात घ्या. सिग्नल बद्दल बोलतोय आपण. लाल सिग्नल म्हणजे थांबा, हिरवा सिग्नल म्हणजे पुढे चला, आणि पिवळा म्हणजे तयारीत राहा. तुम्हाला खरंच काही कळत नाही. चालते की. तर आता मी काही तुम्हाला साईन दाखवणार आहे ट्रॅफिकच्या. वा. ट्रॅफिक पोलीस तुम्हाला असे साईन दाखवत असतात, ते तुम्हाला कळतात का आपण बघूया. त्याचे अर्थ मला सांगायचे. आता सांगा राणा, तुम्ही सांगा ह्याचा अर्थ काय. तुम्ही थांबा, इकडे मला गरम होते. अरे तुम्ही थांबा, बाजूच्यांनी चला असं येते. अच्छा अच्छा, चला चला. समोरच्यांनी माझ्या बाजूनी, माझ्या उजव्या बाजूनी निघून जा असं येते. पुढचं सांगा तुम्ही. हे सांगा काय. 4 रन. वाव, आणि इंडिया जिंकलेली आहे. चालतं की. अरे समोरचे थांबा, इकडचे माझ्या उजवीकडचे चला असं येते. पण 4 रन फिक्स आहेत ना. तुम्ही गप्पा बसा वहिनी जरा. आता शेवटचा. हाँ ये हम बता सकते हैं. हा काय हे. ये तो शाहरुख है. शाहरुख खान नाही. वहिनी तुम्ही सांगा हे काय आहे? हे हडिप्पा. बल्ले बल्ले. हे म्हणजे बाकी सगळे थांबा, जे रस्त्याने चाललेले आहेत माणसं त्यांना जाऊ देत असं असतं ते. टीव्ही वरती मी तुम्हाला काही चिन्ह दाखवणार आहे. लय भारी. हा, त्या चालतंय. चिन्हांवरून सांगायचं की याचा अर्थ काय असतो, जे रोडवर चालेल. तुम्हाला गाडी चालवताना दिसणार. हा. पहिलं चिन्ह दाखवा. ह्याचा अर्थ काय आहे? पिल्यांची नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला. म्हणजे साप रस्त्यावरती आलेला आहे बिळातनं. तुम्ही सगळ्यांनी गाड्या थांबवा, प्राणी वाचवा, प्राणी जगवा. वहिनी साप आलाय असं नाही, पुढे नागमोडी वळणे आहेत. नाग आलाच ना. तुम्ही जिंकला, मी हारलो. वा मागं. मी कुठून राहिले. कळलं कळलं कळलं. पुढचं चिन्ह दाखवा. चालतंय की. हा, हे दाखवा. बाटली संपले म्हणून उलटी करून ठेवली आहे. राईट. बाटली संपली म्हणून उलटी करून नाही ठेवलेली आहे ते. काही डोक्यावर पडल्यासारखे बोलतात. अरुंद रस्ता आहे आणि पुढे मोठा रस्ता आहे असं आहे त्याचा अर्थ. अच्छा अच्छा. घ्या पुढचं साईन घ्या. हा हे मला सांगा. येतंय. काय आहे? रस्त्याला टेंगुळ आलंय. वहिनी तुम्ही गाडीनं आलाय स्वतःच्या. हो. जाताना बहुतेक पोलीस गाडीनंच जाणार आहे तुम्ही आज. थांबा. त्याचा अर्थ स्पीड ब्रेकर आहे पुढे असं आहे ते. बयो. पुढे जाऊन म्हणा रस्त्याने काहीतरी गिळलंय असं पण म्हणा. चालतंय की. पुढचं दाखवा. हा हे सांगा काय आहे? दुतोंडी साप. गप्प बसा आता. आता हे बंद करा, बंद करा हे. आता रिझल्टच सांगतो मी. त्यासाठी आमचे जे मित्र आहेत ते वरिष्ठ आहेत माझे, ते येऊन तुम्हाला लायसन इश्यू करतील. या वरिष्ठ या. रिझल्ट आलेला आहे येस. आणि ह्या परीक्षेत पास झालेले आहेत हे. याला कसं मिळालं. ऍक्च्युली ना हे पण स्टुडंट आहेत. गेली 10 वर्ष या परीक्षेत नापास होत आहेत आणि त्यामुळे त्यांना सगळं पाठ झालंय. आता तुम्ही नेक्स्ट टाइम चांगला अभ्यास करून या आणि पास व्हा आणि लायसन्स घेऊन जा. अभिनंदन. Thank you. डन माय बॉय. आता मी पास झालो सर. Yes. आता मी गाडी चालवणार. हो. चला निघतो. इकडे. कोण आहे तुम्ही. मला वाटलंच होतं तुम्ही मला ओळखणार नाही. डॅम इट. चालतंय की.